सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। देशात लोकशाहीची हत्या, मतांची चोरी लपवण्याचा भाजपचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर जनादेश धुडकावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार उद्धव ठाकरेंचा निर्धार, कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या सूचना। मुंबई, ठाणे, नाशिक, नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश आंदोलन। मुंबईत बनिया लुंगी घालून आणि बनावट पैसे घेऊन आंदोलक सहभागी, तर नागपुरात पत्ते खेळून निषेध। निवडणूक आयोगाविरोधात दिल्लीतील इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला, राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांचा ताब्यात घेतलेल्या अनेक खासदारांना सोडलं। निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केली, राहुल गांधी यांचा आरोप, खरी मतदार यादी आयोगानं द्यावी अशी एकजूट झालेल्या विरोधकांची मागणी। फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत अशी वडिलांची शिकवण, गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरण प्रसंगी पंकजा मुंडेंचा फडणवीसांसमोर वक्तव्य, संघर्ष आणि कारस्थान हे वारशानं मिळाल्याचं प्रतिपादन। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा, अहिल्यानगरचा आढावा घेताना दोन गट आपापसात भिडले, शरद पवारांच्या राष्ट्राध्यक्ष पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप। महादेवी हत्तीवरील सुनावणी गुरुवारपर्यंत लांबणीवर, महादेवीला वणतारामध्ये जबरदस्तीने मठाकडून युक्तिवाद, तर गुरुवारी ऐकून घेऊ सुप्रीम कोर्टाचा उत्तर। राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात शिवसेनेचा संताप उफाळला, सांगलीत शिवसैनिकांनी मंत्र्यांच्या प्रतिकृतीसमोर पत्त्यांचा डाव लावून अनोखं आंदोलन केलं। इस्लामपूरमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणी प्रकल्प, जयंत पाटील यांनी घेतली जबाबदारी, फलटणमध्ये पेढे वाटून आनंद साजरा। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।